मैं आईएएस हूँ, मैं चीफ मिनिस्टर के ऑफिस में फोन करूंगा तो 2 मिनट में तुम्हारा मराठी पण निकल जाएगा। तुम्ही मराठी लोक आहे, तुम्ही घाण खाता है, इथे मच्छी मटन खाता है, इथे बाहर डब्बा रखता है, तुम लोगों का औकात नहीं है। मैंने मेरे घर का 40 लाख का सिर्फ इंटेरियर किया है, तुम्हारे मराठी लोक कर सकते हैं क्या इतना? असं म्हणत मराठी माणसाला त्याच्या राहत्या सोसायटीत हिनवलं जातं, त्याला मारहाण केली जाते। हे सगळं कुठे घडतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शहराच्या बंदरावर स्वराज्याचं या देशाचं पहिलं आरमार स्थापन केलं त्या कल्याण शहरात। गेल्या 2 दिवसात व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील। एका मराठी माणसाच्या घरात घुसून त्याला रॉडने मारलं जाते आणि मारणारे परप्रांतीय आहेत। या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात सुद्धा उमटले। मराठी माणसाला हिनवणाऱ्या आणि मारण्यासाठी गुंड बोलवणाऱ्याचं नाव आहे अखिलेश शुक्ला। एका सोसायटीत किरकोळ कारणावरून झालेला वाद मराठी विरुद्ध परप्रांतीय कसा झाला, अखिलेश शुक्ला याच्या विरोधात काय कारवाई करण्यात आली आहे, त्याच्या सोसायटीतला इतिहास काय, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 18 डिसेंबरचा दिवस होता। कल्याण पश्चिम मध्ये असणारी अजमेरा हाइट्स सोसायटी, त्याच्या एका मजल्यावर अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी राहते। त्याच्या शेजारी कळवीकट्टे आणि देशमुख कुटुंब राहतं। त्या दिवशी अखिलेश शुक्ला याच्या पत्नीने घराबाहेर अगरबत्ती धूप लावला, ज्याचा धूर कळवीकट्टे यांच्या घरात जात होता। शुक्ला हे हा धूप रोजच घराबाहेर लावायचे आणि कळवीकट्टे कुटुंबाला त्याचा त्रास व्हायचा। आज त्यांनी बोलायचं ठरवलं होतं। आमच्या घरात लहान बाळ आहे, मला पण त्रास होतो, तुम्ही दररोज धूप लावता, धूप तुम्ही तुमच्या घरात लावत जा, असं लता कळवीकट्टे या शुक्ला कुटुंबियांना म्हणाल्या। यावर शुक्ला दाम्पत्य हे कळवीकट्टे यांच्याशी भांडायला आलं। आता हा मॅटर फक्त सोसायटी पुरता मर्यादित राहिला असता, पण शुक्ला दाम्पत्य अरेरावी करत तुम्ही मराठी लोक, तुम्ही घाण खाताय, इथे मच्छी मटन खाताय, इथे बाहेर डबा रखताय असं म्हणायला लागले आणि भांडण वाढलं। हे भांडण शांत करण्यासाठी या भांडणात शेजारी देशमुख बंधू पडले। भांडण शांत झाले, मग तिन्ही कुटुंब आपापल्या घरात निघून गेले। पण अखिलेश शुक्लाच्या मनात वेगळाच प्लॅन होता। त्याने काही गुंडांना बोलावून स्वतःच्या घरात बसवलं। मग शुक्लाने बोलवलेल्या गुंडांना समोरचं घर दाखवलं। यानंतर गुंडांनी घराबाहेरची सायकल जोरजोरात आपटली। काय झालं म्हणून देशमुख कुटुंबाच्या घराचा दरवाजा उघडला, तोच त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत शुक्लाने बोलवलेल्या गुंडांनी देशमुख बंधूंना रॉडने मारायला सुरुवात केली। यात कळवीकट्टे कुटुंबातील सदस्य मध्ये आल्यावर त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली। हे गुंड कळवीकट्टे यांनी देशमुख बंधूंना रॉडने मारहाण करत होते, तेव्हा अखिलेश शुक्ला हा मागून मराठी माणसं भिकारी आहेत, यांना मारा असं म्हणत शिव्या देत असल्याचं सोसायटीच्या रहिवाशांनी सांगितलं। या मारहाणीत अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर धीरज देशमुख जखमी झाले। हा वाद एका धुपाच्या धुराने अचानक सुरू झाला नाही। या वादाची मुळं अनेक महिन्यांआधी रुजलेली आहेत। अखिलेश शुक्ला हा पूर्वीपासूनच सोसायटीतील मराठी माणसांना त्रास द्यायचा, असं सोसायटीतील रहिवासी सांगतायत। अखिलेश शुक्ला हा स्वतःला आयएएस ऑफिसर सांगायचा। त्याच्या गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन सुद्धा लिहिलेलं होतं, पण खरं तर तो महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये अकाउंटंट मॅनेजर म्हणून काम करतो। सोसायटीतील नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी माझे सीएमओ कार्यालयापर्यंत कॉन्टॅक्ट आहेत। मी कोणाचा खून केला तरी माझं कोणी वाकडं करू शकत नाही, असं तो म्हणायचा। असे आरोप स्थानिकांनी केलेत। मारहाणीचा व्हिडिओ काही तासानंतर व्हायरल झाला, पण घटनेच्या रात्री सोसायटीतील लोक पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले असताना शुक्लाचे गुंड पोलीस स्टेशन बाहेर आम्हाला एफआयआर दाखल करण्यापासून अडवत होते, असे आरोप सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केले। तक्रार दाखल करताना पोलिसांनी सोसायटीतील लोकांना रात्री 3 वाजेपर्यंत थांबवलं। त्याशिवाय पोलीस स्टेशनमध्ये अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली, असे आरोप सोसायटीतील नागरिक करतायत। अखिलेश शुक्लाने तर पोलीस स्टेशनमध्ये बंदूक काढण्याचा प्रयत्न केला होता, असं अजमेरा हाइट्सचे रहिवासी सांगत आहेत। अखिलेश शुक्ला आणि त्याचा भाऊ हे सोसायटी मीटिंगमध्ये कोणत्याही महिलेला तुझा रेप करून फेकून देऊ अशी भाषा बोलतात, तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही, असेही आरोप त्यांनी केलेत। पण मारहाणीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की या घटनेबद्दल थेट हिवाळी अधिवेशनात बोललं गेलं। त्यानंतर लगेचच फरार अखिलेश शुक्लाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली। 2 दिवसांपूर्वी माझी पत्नी दरवाजाच्या बाहेर धूप बत्ती लावत होती। कळवीटे काकूंनी येऊन सांगितलं की तुम्ही रोज इथे अगरबत्ती लावतात, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो, ते तुम्ही आजपासून लावू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला राहू देणार नाहीत। यानंतर त्यांनी माझ्या पत्नीला शिवीगाळ सुरू केली। मी तिथे येऊन प्रकरण शांत करायला लागलो। त्यानंतर तिथे देशमुख कुटुंबीय आले। धीरज देशमुख आणि त्यांचे लहान भाऊ यांनी माझ्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली। जोरजोराने दरवाजाला आपटू लागले। त्यांनी माझ्या पत्नीचे केस खेचून कानशिलात लगावली। मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला देखील खूप शिवीगाळ केली, असा दावा अखिलेश शुक्ला यांनी केलाय। त्याशिवाय या लोकांनी परप्रांतीय विषय पुढे केला, यामध्ये काही तथ्य नाही। या लोकांनी विषय डावलला आणि नको तो मुद्दा उभा केलाय, असा आरोपही अखिलेश शुक्ला यांनी केलाय। या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावं अशी मागणीही त्याने केली आहे। त्यानंतर फरार अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली। त्याशिवाय कल्याण आरटीओने सुद्धा अखिलेश शुक्ला वापरत असलेल्या गाडीला 9,500 रुपयांचा दंड आकारलाय। अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा वापरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याची गाडी सुद्धा जप्त केली आहे। या गाडीमधून अंबर दिवाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपी असलेल्या अखिलेश शुक्ला याला निलंबित करण्याची घोषणा केली। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात।
अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मुळात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता आणि मराठी माणसाचाच आहे आणि राहील असंही ते म्हणाले. मुंबईच्या गिरगावात मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची सक्ती केली गेली. त्यानंतर एका कंपनीने मराठी पीपल आर नॉट अलाउड असं त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर लिहिलं. आपण हे पाहिलंय. त्यात आता ही आणखी एक घटना आणि असे अनेक उदाहरणं आपण पाहतोच आहोत. त्यामुळे प्रश्न पडतोय की थोड्या दिवसात मुंबईत मराठी माणूस असेल का आणि असला तरी त्याला ताठमानेने जगता येईल का? कल्याणमधील या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.